पक्षामधून झालेलं आहे आणि मुंबईमध्ये ते त्यांच्याशी माझी भेट होत होती. ते रिपब्लिकन पक्षात आले होते. त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जतमध्ये उभं राहायचं असेल तर पुन्हा आपण त्या ठिकाणी जाऊन राहिलं पाहिजे, त्या ठिकाणी संपर्क साधला पाहिजे सर्व जाती जमातीच्या लोकांना. आणि ते त्या ठिकाणी राहिले आणि ते आमदार म्हणून निवडून आले. नाही आता फोडाफोडी म्हणजे फोडाफोडी आम्हाला करण्याची आवश्यकता नाही. आता एकतर उद्धव ठाकरे यांना आपले खासदार आमदार सांभाळता येईना झालेले आहेत. आता सचिन अहिरसुद्धा एवढे त्यांच्यासोबत पूर्वी जे राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर ते तिकडे गेले आणि आता ते पुन्हा एकनाथ शिंदेसोबत आलेले आहे. त्यामुळं लोकांना असं वाटतं की धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध केला होता, पण त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले आणि त्यामुळंच हे सगळे प्रकार घडत आहेत. जर 2019मध्ये उद्धव ठाकरे आमच्यासोबत महायुतीसोबत राहिले असते तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती. सिंबॉली गेलेलं आहे, खासदारी गेलेली आहेत, आमदारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची ही फार मोठी चूक झालेली आहे. त्यावेळेला मी त्यांना तर सांगत होतो की आपण आमच्यासोबत या. आणि आता हे ऑपरेशन हे टायगर ऑपरेशन नाही आहे, हे देवेंद्र ऑपरेशन नाही आहे. हे ऑपरेशन जे आहे उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे. कारण उद्धव ठाकरेंचंच ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळं एवढे लोक फुटत आहेत. तर आता एक दिवस असा आहे की एवढे सगळे आमदार खासदार इकडे येऊ लागलेले आहेत, तर एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल. त्यामुळं आम्ही काय फोडलेलं असं नाही. लोक स्वतः आमच्याकडे आलेले आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते आमच्यासोबत आलेले आहेत. आपल्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे आणि मोदींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत. त्यामुळं आता जे येत आहेत त्यांना घेण्याचं काम आमचं आहे. याच्यामध्ये चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे 5 तारखेला राम रक्षा दादरमध्ये आंदोलन करणार. मला वाटतं की उद्धव ठाकरे राम रक्षा आंदोलन करतायत म्हणजे त्यांनी आपला शिवसेना रक्षा आंदोलन केलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेमध्ये जी फूट होती आहे ती फुटू नये यासाठी त्यांनी असं आंदोलन केलं पाहिजे. पण ठीक आहे, त्या आता रामरक्षा आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि जे काय घोटाळा झालेला आहे हे सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळं त्यांना जर आंदोलन करायचं असेल त्यांना करण्याचा अधिकार आहे. पण रामरक्षा आंदोलन करून काय होणार नाही आहे. परंतु एक पॉलिटिकल इश्यू म्हणून ते आंदोलन करत आहेत आणि आता ते अयोध्येला चाललेले आहेत. त्याने अयोध्येला जावं आणि रामाकडं त्यांनी साकडं घालावं आणि आता आहे की आमदार फुटू नये अशा पद्धतीची मागणी तिथं करावी त्यांनी. काय असं म्हणतात की शेवटचं अधिवेशन आहे भाजपचं या सरकारचं महाराष्ट्रातलं. काय म्हणतात आदित्य ठाकरे काय म्हणतात शेवटचं भाषण आहे, शेवटचं अधिवेशन आहे, या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे असं आदित्य ठाकरेंचा आरोप आहे. नाही, सरकारचं शेवटचं अधिवेशन नसून हे आदित्य ठाकरे यांचंच शेवटचं हे आपलं आमदारकी आहे. पुढच्या वेळेला ते अजिबात निवडून येणार नाहीत. तिथे सचिन अहिर उभे राहतील. ते 3 वेळेला वरळीमधून निवडून आलेले आहेत. त्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळं हे आदित्य ठाकरे यांचं शेवटचं अधिवेशन आहे. आमच्या सरकारचं शेवटचं अधिवेशनाचा विशेष नाही आहे. एवढी मेजॉरिटी आमच्याकडं आहे. एवढी मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये असताना सरकार जाण्याचा आणि येण्याचा काही विषय अजिबात येणार नाही आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे बोलले असतील तरी असं काही होणार नाही. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.